नक्की कोणता ऋतू चालू झालाय ना तेच समजत नाही खरंच. म्हणजे एवढ्या कडक उन्हाळ्यात पण पाऊस पडतोय. नक्की हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे. आता मला वाटतंय ना नवीन ऋतू ॲड झालाय बरं का, तो म्हणजे उन्हाळा. कारण आहे ना आता एवढ्या कडक उन्हाळ्यात पण पाऊस पडायला लागलाय. त्यामुळेच ना मी आज लवकर कपडे धुवायला घेतली होती. म्हणजे डब्यामुळे ना मला स्वयंपाक तर लवकरच करावा लागतो, पण घरातली भांडे आणि फरशी पुसायची ठेवून ना मी कपडे धुवून घेतली होती अगोदर. कारण आता आहे ना दररोज 2 दिवस झाले ना दुपारच्या पुढं पाऊसच यायला लागलाय, तो पण एवढा जोराचा येतोय ना, त्यामुळं पटपट सगळी त्यामुळेच म्हटलं ना आधी कपड्यांचं काम करून घेऊ, त्यानंतर घरातली बाकीची कामं करता येईल. आणि पाऊस एवढा येतोय ना डायरेक्ट त्या दिवशी आमच्या इकडं गारात झाल्या बरं का. तुमच्या इकडं पण पाऊस येतोय का कमेंट करून नक्की सांगा. पटपट सगळी कपडे धुवून घेतली, त्यानंतर वाळत घालायला आले. तुम्ही पाहू शकता एवढं कडक ऊन पडतंय बरं का आता. आणि दुपारनंतर काय होतंय अचानक एवढं आभाळ येतंय आणि पाऊस यायला चालू होते. चला असो, त्यानंतर घेतली सगळी कामं करून आणि मी काम केले, माझ्या बाळाला तहान लागली बरं का. मग त्याला पण जेवण चारलं, पाणी पाजलं आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो होतो गव्हाचं दळण करायला. मला दळण करायचं होतं आणि त्यानंतर त्यामुळे म्हटलं चला सोबतच करू. आम्ही दळण करत होतो तेवढ्यात भैया आला बरं का. मग रुद्राला केक खायचा होता, त्याला केक घेतला आणि मी टोस्ट घेतली आणि आम्ही दळण करतच होतो. तर तुम्ही पाहू शकता एवढा जोराचा पाऊस आला होता ना, म्हणजे डायरेक्ट गारांचाच पाऊस आला होता. मग एवढं बाहेर थंडगार वातावरण होतं ना, त्यामुळेच मी यांना येताना संध्याकाळी चायनीज आणि मंचुरियन आणायला सांगितलं होतं. मग ते छान एन्जॉय केलं ना. असा गेला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.